नमस्कार मित्रांनो. 97 कुळीच्या चौथ्या भागात आपलं स्वागत आहे. आपला ब्लॉग भारत आणि महाराष्ट्र क्षत्रिय वृत्तीने चालवावा आणि तशा पद्धतीच्या लोकांनी एकत्र यावं, तसे विचार त्यांनी करावेत यासाठी आहे. आणि क्षत्रिय वृत्ती ही कुणातही असू शकते, त्यासाठी अमुक तमुक जातीची गरज नाहीये. कारण क्षत्रिय वृत्ती म्हणजे न्याय, स्वातंत्र्य आणि समता सगळ्यांसाठी. आणि त्यासाठी जे धैर्य लागतं, कारण धैर्य असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीयेत. ते धैर्य सगळ्यांमध्ये कुणामध्ये असू शकतं. त्यासाठी जातीची गरज नसते. या जॉन एफ केनेडींचंच ते फार फेमस वाक्य आहे की धैर्यासाठी कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नाही. ते तुमच्याकडे आहे किंवा नाही, बस इतकंच. त्यामुळे तसं धाडस दाखवावं आणि आपला भारत देश, आपलं राज्य महाराष्ट्र हे सर्वांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समतेने चालवावं यासाठी आपला ब्लॉग आहे. आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आपण थोडा अमेरिकेबद्दल बोलणार होतो, की अमेरिकेतले माझे अनुभव, माझं निरीक्षण आणि अ, अ, त्याचा आपल्याला रेलेव्हन्स भारतासाठी. तर थोडक्यात अगदी मी की आज काय बोलणार आहे हे थोडक्यात बोलतो की माझ्या दृष्टीने विचाराल तर अमेरिका हा केवळ एक देश नाहीये. ते एक एम्पायर आहे, साम्राज्य आहे. आणि साम्राज्य म्हणजे त्यांची तिशी शक्ती निर्माण झालेली आहे, पैशाची आहे, मिलिटरी आहे. पण त्याच्या मागे त्यांची खरी शक्ती काय आहे त्याबद्दल आपण थोडं बोलू. आणि महान देश आहे अमेरिका, एक अतिशय महान देश आहे. आणि त्यांच्या मागे जे काही सिक्रेट आहे, ते सिक्रेट किंवा त्याचं रहस्य हे आपल्याला आपल्या राज्यात भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा दोन्हीकडे वापरून भारत देश कसा समृद्ध करता येईल याबद्दल थोडंसं आपण विचार करावा, असा हा हेतू आहे. आणि भारत अगदी एम्पायर होण्याची गरज नाहीये, कारण पुढच्या 50 ते 100 वर्षात कदाचित सगळेच देश अजून जवळ येतील आणि जग अजून आजपेक्षा खूप काही वेगळं असेल. परंतु बिटवीन नाव अँड नेक्स्ट 50 or 100 years तरीही भारताला धोकादायक परिस्थिती असू शकते. आपल्याला शत्रू असू शकतात. आणि म्हणून भारतीय लोकांनी अ, क्षत्रिय वृत्ती अंगीकारायची, पण तरीही जागतिक दृष्टिकोन ठेवायचा. आणि अ, अशा पद्धतीने मला असं वाटतं की भारताची वाटचाल व्हावी. पण लेट्स टॉक अबाउट अमेरिका फर्स्ट, की अमेरिकेबद्दल माझं काय मत आहे. की ॲज आय सेड, की अमेरिका हा खरोखरच एक अद्भुत देश आहे. मी अमेरिकेत 2000 साली आलो, पण त्याच्या आधी मला वाटतं मी एक दोनदा येऊन गेलो होतो. पण 2000 पासून कायमचं आलो आणि तेव्हापासून असता काय तिथंचे मी आता इथला नागरिक झालो आहे. आणि आय आय रिअली फील गुड अबाउट इट. त्याचं कारण असं आहे की अमेरिका आणि महाराष्ट्र आणि आपल्या स्वराज्याचा वारसा ह्याच्यात प्रचंड साम्य आहे, प्रचंड साम्य आहे. की अमेरिकेत सगळ्यात पहिली गोष्ट जी मला अ, अगदी जाणवली, अगदी नवीन नवीन आलो होतो तेव्हाची एक स्टोरी तुम्हाला पटकन सांगतो. की नुकतंच आलो होतो, क्लिंटन निवडणूक हारले. बिल क्लिंटन हरले नाही, सॉरी, क्लिंटन नंतर अल गोर राष्ट्रपती होणार होते. त्यांनी निवडणूक लढवली आणि ते हारले. मग निवडणूक हारल्यानंतर ते ही माणसं काही महिने तरी अज्ञातवासात जातात, की इट्स अ बिग बिग थिंग, की निवडणूक लढवणं काही चेष्टा नाही. तर अल गोर मॉन्टाना वगैरे तिकडे त्या राज्यामध्ये मग सहलीला गेले किंवा एकटेच गेले आणि ही वॉज जस्ट स्पेंडिंग टाइम बाय हिमसेल्फ. आणि त्यावेळी एक घटना घडली की ही वॉज ड्रायव्हिंग टू फास्ट. आणि एका पोलिसाने त्यांची गाडी थांबवली आणि त्या पोलिसाला कळलं की दिस इज अल्गोर. आणि नुकतेच ते हारलेले हारलेले आहेत. पण त्याच्या आधी 8 वर्ष अल्गोर वॉज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ US. 8 वर्ष तब्बल. आणि प्रचंड जगात मोठमोठ्या सामर्थ्यशाली गोष्टी केलेल्या. पण काय नाही, त्या पोलिसांनी त्यांना तिकीट दिलं की तुम्ही खूप गाडी जोरात चालवत होता. त्यांनी ते तिकीट घेतलं गुपचूप, दंड भरला असेल कुठे नंतर, आणि तो तिकीट देऊन तो पोलीस निघून गेला. आणि ही बातमी आली, पण त्याचा बातमीचा काय असा फार मोठा गवगवा नाही, त्याच्यात फार काही सेन्सेशन नाही. जस्ट एक बातमी की त्यांना पकडलं गाडी फास्ट चालवताना, त्यांना तिकीट मिळालं आणि त्या तिकीटबद्दल काही त्या काळात तिथे काही 40, 50, 100 रुपये डॉलर्स दंड असेल, तो त्यांनी भरला. पण ही गोष्ट आम्हाला फार अद्भुत वाटली, की आम्ही भारतातनं आलेलो, की अरे बापरे, इतक्या मोठ्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाला पहिली गोष्ट त्याच्याबरोबर कसला ताफा नाही, काही नाही गाड्यांचा. तो स्वतःची गाडी स्वतः चालवतोय. आणि त्याने वेगाने गाडी चालवली म्हणून एक साधा पोलीस त्याला अडवतो, तो त्याला तिकीट देतो, दंड करतो. तो दंड तो नंतर निमूटपणे भरतो.
तर हे सगळंच आम्हाला फार अद्भुत वाटलं. तर हे मला असं वाटतं अमेरिकेचं प्रचंड एक वैशिष्ट्य की अ, इथे न्याय सर्वांना सारखा आहे. आणि अ, अपवादात्मक गोष्टी आपण शोधू शकतो नक्कीच, बरं का, की तुम्ही एखाद दुसरं उदाहरण इकडनं तिकडनं काहीतरी शोधू शकता. पण बाय अँड लार्ज इथे खरोखरच सर्वांना न्यायासारखं आहे. आम्ही इतकी उदाहरणं पाहिली आहेत की इथले जे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, त्यांना इथे गव्हर्नर्स म्हणतात, ते म्हणा, किंवा राज्यांचे खासदार, आमदार इथले जे असतात त्यांना सेनेटर्स, काँग्रेसमन म्हणतात. इतक्या लोकांना छोटे छोटे 1,000, 2,000, $10,000 भ्रष्टाचारावरनं तुरुंगात पाठवल्याची इतकी उदाहरणं आहेत की त्याला काही गणतीच नाही. आणि त्याची काही फार मोठी बातमी होत नाही, छोटीशी कुठेतरी बातमी येते की या सेनेटरला पकडलं आणि त्याला तुरुंगवास झाला. त्याचा असं फार काय मोठा प्रचंड चॅनल 24 तास त्याची बातमी देतात असं काहीही होत नाही. तर हे हे वाखाणण्यासारखं आहे की सर्वांना न्यायासारखा. आणि तुम्ही जर भारतात मग पुन्हा ना, आपण लेट्स कनेक्ट टू महाराष्ट्र, की महाराष्ट्राशी आपण कनेक्ट केलं. छत्रपतींनी काय केलं, स्वकीय बघितले नाहीत की अरे हा आपल्या जातीचा आहे, हा दुसऱ्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे, दुसऱ्या धर्माचा आहे. त्यांनी सगळ्यांचा बंदोबस्त केला. ज्यांनी ज्यांनी काही चुका केल्या त्यांचे हातपाय तोडले, त्यांना शासन केलं, देहांत शासन, तुरुंगवास, त्यांची वतनं काढून घेतली. हे छत्रपतींनी स्वतः केलेलं आहे. त्यामुळं हेच साम्य आहे की सगळ्या साम्राज्यांमध्ये, सगळ्या महान देशांमध्ये कायदा सगळ्यांना समान असतो. आणि ते आम्ही अमेरिकेत बघितलं. दुसरं नंतर जाणवलं म्हणजे एकदा आम्हाला, आमचा मुलगा जेव्हा इथे जन्माला आला 2002 साली, तर त्याचा पासपोर्ट काढायचा होता. पासपोर्ट काढायला म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. तर पोस्ट ऑफिसमध्ये ते बाळ होतं, अक्षरशः 8 दिवसांचा असेल तो, मला वाटतं. तर मग त्यांची एक रिक्वायरमेंट अशी की 2 कान दिसले पाहिजेत फोटो काढताना आणि डोळे उघडे पाहिजेत. किती बाळ असलं तरी तो नियम सगळ्यांना सारखा. आता ते बाळ 23.5 तास झोपणार, त्याचे डोळे उघडेनार, आणि मान त्याची अशी अशी काय जे असेल ते. तर तिथल्या त्या पोस्टातल्या ऑफिसचा, तिथल्या माणसाचा तो सरकारी कॅमेरा होता त्याच्याकडे. आणि एका फोटो काढायचे पैसे काहीतरी $7-8 असतील. त्या माणसाने इतके वेळा फोटो काढले स्वतः. आणि तोच आम्हाला माफी मागतोय की अरे सॉरी, नाही, हा फोटो नाही चांगला आला, तो फोटो नाही चांगला आला. आता ते दिसतंय सगळ्यांना की ते बाळ आहे आणि ते ते तसंच असणार आहे. पण त्यांनी कमीत कमी 25-30 वेळा फोटो काढले. शेवटी एक त्यातल्या त्यात फोटो जरा तरी बरा आला. तो लावून आम्ही पासपोर्टचं ऍप्लिकेशन तिथे सबमिट केलं. इथे अमेरिकेत पोस्टात सबमिट करतात पासपोर्टचं ऑफिस ऍप्लिकेशन. तर ते सबमिट झालं. पण सांगायचा मुद्दा असा की तो सरकारी नोकर, त्याने माहिती आहे, त्याने आमच्याकडनं फक्त एकच फोटोचे पैसे घेतले. कारण तो म्हणाला नाही, तुम्ही एकच फोटोचे पैसे द्या, कारण मला नाही काढता आला फोटो. आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांनी काय किती उर्मटपणे, त्यांनी एक तर पहिली गोष्ट किती वेळा पळवलं असतं की आज नाही उद्या ते बाळ जेव्हा जागा होईल त्यावेळी या, फोटो तुम्हीच काढा. आणि जरी त्यांनी काढले असते तर त्यांनी 25 वेळा काढले, 25 वेळाचे फोटो पैसे घेतले असते. अशा पद्धतीने तर तो आमचा एक प्रचंड वेगळा अनुभव होता की इथलं सरकार हे अक्षरशः तुमच्यासाठी चालतं. तो सरकारी नोकर तुमच्याशी इतका आदबीने बोलतो, इतका प्रेमाने बोलतो, तो इतक्या लगबगीने काम करतो की तुम्हाला वाटणारच नाही की हे शासन आहे. की भारतात जसं शासन, सरकार म्हटल्यानंतर ते आपल्या मानगुटीवर बसणार आणि आपल्याला काहीतरी शासन करणार, हीच आपल्याकडे भावना असते ना. तर ते आम्हाला इथं दिसलं नाही ते. आणि ते इथं नाहीये. म्हणजे शासन, सरकार हे नंतर येतं, आधी माणसं आहेत, हे इथली भावना आहे. की त्यांचं म्हणणं आहे की माणसं जन्मतःच मोकळी आहेत, फ्री आहेत. सरकार नंतर येतं आणि सरकार हे तुमच्या सोयीसाठी आहे. तुम्ही सरकारसाठी नाही आहात, सरकार तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून मग अमेरिकेमध्ये ना स्वातंत्र्याला इतकी किंमत आहे की माणसांचं स्वातंत्र्य, माणसांचे हक्क. आणि त्यामुळे सरकार जे काय करेल हे माणसांचे हक्क अबाधित ठेवून, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून, त्यांना न्याय आणि समता अबाधित ठेवून मग सरकार काम करतं. किंवा तेच सरकारचं कर्तव्य आहे की ह्या गोष्टी अबाधित ठेवणं. आणि म्हणून इथे बाय द वे बंधुका आहेत की अमेरिकेमध्ये ते म्हणतात की इव्हन सरकारने तुमच्यावर अन्याय केला तर तुम्ही त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायची तुम्हाला मुभा आहे. की तुम्ही जर सरकार तुमच्या विरुद्ध काम करू लागलं, तुमच्यावर अन्याय करू लागलं, तर अक्षरशः त्यांच्या घटनेत, अमेरिकेच्या घटनेत ही भाषा आहे की तुम्ही त्यांच्या विरुद्ध बंदुका वापरू शकता. जो कोण अन्याय करेल त्याच्या विरुद्ध, अशा सरकारच्या अन्यायाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्यासाठी म्हणून नागरिकांना बंदुकांचा अधिकार दिला गेला.
आणि ती त्यांच्या अमेरिकेची दुसरी घटना दुरुस्ती अक्षरशः शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी केली, की घटना केली आणि लगेचच अक्षरशः काही महिन्यात किंवा वर्षातच त्यांनी एक दुरुस्ती केली की नाही, नागरिकांना शस्त्रांचा अधिकार पाहिजे. आणि आपल्याकडे तो इंग्रजांनी काढून घेतलाय. आपल्याकडे नागरिकांना शस्त्रांचा अधिकार नाही. पोलीस येईल, लाथाबुक्क्या घालेल, मारेल, हे असं इथं अमेरिकेत घडत नाही. अमेरिकेमध्ये ते पोलीस बळाचा वापर करतात आणि अगदी पाशवी बळाचा सुद्धा वापर करतात, पण ते कायद्यानुसार, की ते सगळं नियमानुसार असतं. तुम्ही जर सहकार्य केलं तर तो तुम्हाला सर म्हणतो. इतकंच नाही एकदा मी एक विनोदी चित्र बघितलं, की एकदा एक गुंड त्या पोलिसाला मारतोय आणि पोलीस त्याला म्हणतोय की सर तुम्ही असं करू शकत नाही, सर तुम्ही थांबा, तुम्ही असं करू शकत नाही, असं. दॅट्स सो म्हणजे अ, एका अर्थाने विनोदी पण आहे, पण एका अर्थाने ते विचार करायला लावतं की किती ट्रेनिंग चांगलं दिलं असतं इथल्या पोलिसांना, की जनतेचे तुम्ही नोकर आहात. तर आपल्याकडे ही भावना तेवढी दिसत नाही, हो का नाही? तर असं म्हणजे अमेरिकेत न्यायाचं मी मगाशी बोललो की सगळ्यांना कायदा सारखा, हं? स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. आणि इक्वॅलिटी बद्दल थोडंसं बोलूयात, की आता इक्वॅलिटीचं बाकी मी पुढचं काहीच बोलत नाही. आता तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेमध्ये बरीच मराठी नाही, आणि फक्त पुण्या मुंबईची नाही, अगदी कोल्हापूर, सोलापूर, अ, नागपूर, अमरावती, किंवा अजूनही अगदी खेडोपाडीतनं लोक अमेरिकेत आलेले आहेत. सगळ्या जातींचे आलेले आहेत लोक. आता असं काही नाही की विशिष्ट जातींचे तुम्ही आहात किंवा तथाकथित उच्च जातींचेच आहात, असंही काही नाही आता. आणि ही जी सगळी मुलं आहेत ही अतिशय चांगली प्रगती करतायत. हीच मुलं भारतात असली असती तर भारतात जातीनिहाय प्रगती होते. हा माझा अगदी स्पष्ट आरोप आहे. आपण भारतात कुठल्याही कंपनीचे पदाधिकारी बघा, डायरेक्टर, व्हीपी, अगदी सीईओ, सगळीकडे जातीनुसार तुम्हाला प्रगती केलेली दिसते. ती अमेरिकेत होत नाही. अमेरिकेमध्ये तुम्ही बघा, अगदी सामान्यातल्या शेतकरी कुटुंबातली आलेली मुलं, दलित, आदिवासी, जे कोण असतील ते एकदा इथं आले की सगळेजण, जो कोण कष्ट करतो तो पुढे जातो. हे इथं चित्र दिसतं. तर मग हे जे काय आहे ना, ही खरी ताकद आहे अमेरिकेची, असं मला वाटतं. की त्याच्यातून त्यांचं साम्राज्य निर्माण झालेले आहे, की हे जे मी तुम्हाला सगळे गुण सांगितले त्याच्यातून. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, की हे फक्त अमेरिकेबद्दलच नाहीये, हे आपल्या भारत देशाबद्दल आहे. की अमेरिकेच्या आधी भारत देश असा होता ऑलरेडी, बाय द वे. आणि अगदी तंतोतंत विचार करू नका, पण इतिहासात जर आपण मागे वळून बघितलं तर बाकी सगळे सोडा. बाकी म्हणजे मुस्लिमांना आपण म्हणतो बाहेरनं आले, अमुक तुमक, अरे सगळेच बाहेरनं आलेत. आम्ही आम्ही मराठा मराठा लोक बाहेरनं आलेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? मराठा, राजपूत, हे टोळ्या ज्या होत्या त्या आल्या, ते लोक आहेत. आणि म्हणून मग ते छत्रपती म्हणतात की आम्ही राजपूत आहोत वगैरे. कारण इट्स द सेम सेम डीएनए, की लोक जे होते तेच राजपूत, तेच मराठा. आणि राजपूत तुम्ही जर बघितलं की राजपूतांनी नुसतं राजस्थानमध्येच नाही थांबले ते. दे वेंट ऑल द वे टू यूपी, ऑल द वे टू बेंगॉल, बिहार. त्यामुळे तुम्हाला राजपूत लोक तिथे सगळीकडे सेटल झालेले दिसतात. कारण त्यांनी ते जिंकून घेतले प्रदेश, आणि तिथं मग त्यांची सत्ता होती, आणि मग त्यांच्याच त्या सत्तेतनं त्यांचे राजस्थानात महाल होते. तर हा जगाचाच इतिहास आहे की अ, सगळीकडनं लोक आले भारतात, स्थिरावले. आपण आलो, राजपूत आले, मराठे आले, राजपूत आले, मुस्लिम आले, हा, सगळेच. म्हणजे कोण नाही आलं कदाचित. काही हजार वर्ष आपण मागे गेलो तर आपण म्हणू शकतो हो की साऊथ इंडियात मे बी देर आर सम ट्राईब्स की ज्या अगदी अगदी ओरिजिनल आहेत. पण मग तसं अगदी अगदी ओरिजिनल असं काही नसतं जगात. एक गन्स जम्स अँड स्टील नावाचं पुस्तक आहे, हायली रेकमेंडेड, जरूर वाचा. त्याच्यामधनं कळतं की कसं मानवाचा विकास झाला. हे त्याच्यातनं अगदी समजून घेण्यासारखं आहे, की अगदी किती 12,000 वर्षांपूर्वी अक्षरशः आपण शेती करायला लागलो आहोत सगळेच जण. त्याच्या आधी आपण सगळे वनवासी होतो, आणि जंगलामध्ये आपण भटकत प्राण्यांची शिकार करून खायचो, किंवा कंदमुळं खायचो, झाडावर राहायचो, असल्या गोष्टी. अक्षरशः 12,000 वर्षापूर्वी शेती करायला लागली आहेत माणसं. आफ्रिकेतनं आपण सगळे आलेलो आहोत. मला माझा एक हनीवेलचा एक मित्र सुद्धा मला तेच म्हणाला होता पहिल्यांदा आमची भेट झाली. त्याचं नाव बॉब ॲलन. मी त्याला म्हणलं, तू कुठला म्हणलं मूळचा? तो म्हणला, आपण सगळेच आफ्रिकेतनं आलो आहोत. सो ही वॉज व्हेरी रिलॅक्टंट टू से की कुठनं आहे.
तर अमेरिकेमध्ये हे एक आहे की लोकांना असं स्ट्रॉंग आयडेंटिटी नाहीये, आणि इट्स अ रिअली गुड थिंग. की माझ्याकडे एक काम करणारी ॲन मगवायर नावाची बाई, ती पण अशीच ती म्हणायची, आम्ही आयरिश आहोत, इटालियन पण आहोत, आम्ही जर्मन पण आहोत, आणि थोडंफार चेरोकी पण आहोत, असं काय काय म्हणायची. सो बेसिकली याचा अर्थ काय की त्यांच्या फॅमिलीत खूप 4-5 पिढ्यांच्या मागेच कुणी कुणाशी लग्न करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे ते मिक्स होत 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 एवढं गेलं की आजकाल ते अमेरिकेत लोक अशा भाषेत बोलतात की मी 5% हे आहे, 10% ते आहे. तर आज आपल्याकडे आता हळूहळू ते सुरू होणार आहे ना आता, की आता तुम्ही जर नीट बघितलं, सगळ्या जाती एकमेकांशी लग्न करतायत, किंवा सगळे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियनशी लग्न करतायत, किंवा महाराष्ट्रीयन बंगालीशी लग्न करतायत, असं सगळं. आता हळूहळू आपल्याकडे तेच होणार आहे, आणि ते फार चांगली गोष्ट आहे की ते अमेरिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता झालंय. त्यामुळे अमेरिकेत असं लोकांना फार आयडेंटिटीवरनं लोक भांडत नाहीत की ओ आम्ही जर्मन आहोत आणि तुम्ही इंग्लिश आहात आणि तुम्ही आमच्याशी युद्ध केलं, आणि त्याच्यावरनं आता आज भांडणं करत बसत नाहीत अमेरिकेत. तर भारतामध्ये ते मिक्सअप ऑलरेडी झालं आणि आपल्याला ते कळत नाही. पण भारत हा पूर्वी अमेरिकेसारखं, जसं अमेरिकाचं आकर्षण जगाला होतं, तसं भारताचं आकर्षण हजारो वर्षांपूर्वी जगाला होतं. म्हणून लोक आपल्याकडे येत गेले येत गेले. आक्रमण, त्याला तुम्ही आक्रमण म्हणता, आणि आक्रमण शब्द तसा बरोबर आहे, पण ते आले, सेटल झाले, भांडणं काय असतील ती झाली, मारामाऱ्या पण झाल्या, पण ते सेटल झाले हे महत्वाचं. आणि ते आता हळूहळू एक संस्कृती आपली एक कॉमन तयार झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यातूनच भारताचा विकास झाला, कारण नवीन नवीन लोक जे अमेरिकेत तेच होतं ना. युरोपमध्ये काय होतं, युरोपमध्ये नवीन नवीन लोक येत नाहीत, म्हणून युरोपमध्ये ना त्यांची प्रगती थोडीशी खुंटली आहे. मागच्या 20 वर्षात युरोप अक्षरशः जरा अमेरिकेपेक्षा बऱ्यापैकी खालच्या स्तरावर गेला आहे. पण त्या मानाने अमेरिकेची प्रगती खुंटलेली नाहीये. अमेरिकेमध्ये अजूनही नवीन नवीन लोक येतात. तर ते ट्रम्प साहेब काय करतायत ते सोडून द्या, त्याबद्दल मे बी आपण कधीतरी सेपरेट बोलू. पण अमेरिका मध्ये लोकांचा ओघ आहे वेगवेगळ्या देशातनं, आणि कोणत्याही देशातनं, छोट्यातल्या छोट्या देशातला आलेला माणूस अमेरिकेत प्रचंड यश मिळवतो. हेही आहे बघण्यासारखं. तर अमेरिका हे जसं एम्पायर होतं, तसं भारत हा एका अर्थाने सांस्कृतिक एम्पायर होता पूर्वीपासूनच. आणि अर्थातच राजकीय होतच होतं. मौर्यांचं असेल, किंवा राष्ट्रकूटांचं असेल, नंतर मराठ्यांचं आधुनिक काळात असेल, मुघलांचं. की तुम्ही लक्षात घ्या, किती जरी नाही म्हणलं तरी जे राज्य साधारणतः 200 वर्ष टिकतं ना, ते तेवढं अन्यायकारक नसतं. ते कारण अन्याय केली जे करतात ना, त्यांची राज्य 2 ते 3 पिढ्यात जातात. हा संपूर्ण जगाचा इतिहास आहे. तुम्हाला मी अगदी अजून 1-2 मिनिटं राहिली, आता ऑटोमनचं तुम्हाला एक छान उदाहरण सांगतो. की ऑटोमन म्हणून टर्कीमध्ये राजे होते. अर्थात ते मुस्लिम होते, पण त्यांच्यावर प्रभाव सगळे मंगोल वगैरे आणि इराणचे सफाविद घराणं यांचा होता. ते ह्या ऑटोमन लोक काय करायचे, परकीय राज्यात जाणार, धुमाकूळ घालणार, त्यांची कत्तल करणार, पण त्यांची जी मुलं असणार, त्या मुलांना मात्र ते मारणार नाही, त्यांना घेऊन येणार, त्यांचं संगोपन करणार, त्यांना वाढवणार, आणि इतकं चांगलं वाढवणार की ती मुलं एकदम धट्टी कट्टी हुशार, शिक्षण घेणार, आणि मग ती मुलं ह्यांच्याच आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून काम करणार, सैनिक म्हणून काम करणार, आणि त्यांना म्हणायचे हुशार, हुस्सार. ओके. तर हे जे हुस्सार लोक होते हे अतिशय अ, प्रचंड पराक्रमी, आणि त्यांच्या जीवावर अनेक लढाया जिंकल्या ऑटोमन्सनी. आणि ऑटोमन्सच्या राज्यात त्यांनी असे हुशारच नाही घेतले, त्यांनी सगळ्या जाती धर्मांना आपल्याकडे स्थान दिलं. ते काय अजिबात मुस्लिम राष्ट्र वगैरे काहीही नव्हतं. म्हणायला मुस्लिम होतं, पण ते निरपेक्षच होतं की त्यांनी सगळ्यांनाच आपल्या राज्यात स्थान दिलं, इन्क्लुडिंग ज्यू लोकांना. आणि मग त्या हुशार लोक जे होते त्याच्यावरूनच आपल्याकडे ते होशियार, अशी ती जी असते ना सैन्यात घोषणा, ती त्याच्यावरनं आलेली आहे की जवान होशियार, की लढाईच्या आधी तयार राहा, अशा अर्थाने. तर हे लक्षात घ्या की अमेरिका असू देत, नाही तर पूर्वीचं ऑटोमन असू देत, अगदी जुना भारत असू देत, किंवा आधुनिक काळातलं महाराष्ट्र असू देत, सगळीकडे मूल्य तीच आहेत. की प्रगती करण्यासाठी लोकांना स्वातंत्र्य हवं, सगळ्यांना न्याय हवा, आणि सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. फक्त कुणी एकच विशिष्ट हुशार, किंवा एकाच विशिष्ट लोकांना बिझनेस जमतो, हे असल्या गोष्टी नाही. जो काम करतो त्याला तिथे संधी मिळाली पाहिजे. आणि हे अमेरिकेत आहे. ते भारतात येऊ कसं येईल ह्याचा आपण कंटिन्युअस विचार केला पाहिजे. आज एवढंच बोलूयात. थँक्यू. पुढच्या वेळी बोलू आता.